नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघू शकत आहात, तुमच्यासाठी भूगोलाचं एक मोस्ट अवेटेड लेक्चर घेऊन आलो आहे। ते आहे महाराष्ट्रातील वनसंपत्ती। आणि या वनसंपत्तीमध्ये जसे तुम्ही मृदेचे बेसिक शिकले होते तसे मी तुम्हाला इथे वनसंपत्तीचे बेसिक शिकवणार आहे। ठीक आहे, त्याआधी सांगतो, जर तुम्हाला भूगोलाच्या संदर्भात कोर्स असेल तर माझा संपूर्ण अभ्यासक्रम कट टू कट क्लिअर अशी एक बॅच आहे, ज्यामध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण हे संपूर्ण मी कव्हर अप केलं आहे, गट ब आणि क पूर्व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने। ठीक आहे, चला आता बघा आपण शिकतोय ती म्हणजे महाराष्ट्रातील वनसंपत्ती। व्यवस्थित फक्त एकच, जसं की ॲज इट इज ॲज युज्युअल तुम्ही माझे लेक्चर करताना तुमचे काय करता, बुक्स असतील, नोटबुक असतील समोर ठेवता, त्या पद्धतीने करायचं आहे। ठीक आहे, चला हेडिंग द्या, महाराष्ट्रातील काय वनसंपत्ती। बघा, याला आपण संपत्ती का म्हणतो त्याचं कारण आहे। ठीक आहे, त्याचं कारण असं आहे की ती आपल्या दृष्टीनं संपत्ती आहे, आपल्या देशाची संपत्ती आहे, म्हणून आपण त्याला संपत्ती असं म्हणतोय। क्लिअर? चलो, आता सर्वात पहिला मुद्दा हा आहे, ठीक आहे बाळांनो, की नेमकं वन म्हणजे काय असेल ना काहीतरी, म्हणजे वन वगैरे हे ठरवताना काहीतरी क्रायटेरिया सरकारनं घोषित केला असेल। तर बघा, वने म्हणजे असा एरिया होतो, आज तुमच्या बऱ्याच साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, फक्त शांततेने हे लेक्चर बघून घ्या। ठीक आहे, वन म्हणजे काय असते की असे क्षेत्र, कसे क्षेत्र, असे क्षेत्र जे किती आहे, 2 किंवा अधिक हेक्टर पेक्षा जास्त आहे। बघा, सर्वात पहिला काय क्रायटेरिया आहे की ते क्षेत्र 2 किंवा अधिक हेक्टर पेक्षा अधिक असावं। क्लिअर झालंय? नंबर 2, आता हे जे 1 पेक्षा अधिक हेक्टर आहे ना, याचा किमान, मी काय म्हणतोय, याचा किमान म्हणजे मिनिमम किमान 10% भाग, किती, 10% भाग हा काय असावा, हा असावा फॉरेस्ट कव्हर खाली, म्हणजे वृक्षाच्या कव्हर खाली। लक्षात बघा काय काय सांगतोय। नंबर 1, क्षेत्र किती असलं पाहिजे, 2 किंवा अधिक हेक्टर पेक्षा, म्हणजे 5 एकरापेक्षा जास्त असलं पाहिजे। त्याच्यानंतर त्याचा 10% भाग, ठीक आहे, म्हणजे त्या 5 एकर जर असेल तर त्याचा 10% भाग हा काय असला पाहिजे, फॉरेस्ट कव्हर खाली, वृक्षाच्या आच्छादनाखाली असलं पाहिजे। आणि तिथं जे वृक्ष आहेत, या वृक्षांची उंची ही किती असली पाहिजे माहिती आहे का, ही असावी किमान 2 मीटर। किती? किमान 2 मीटर। 2 मीटर म्हणजे साधारणतः समजून घेऊ आपण 3.33 आणि 3.33 6.5 फूट वगैरे। सो अशा प्रकारे असावे। जर समजा असा क्रायटेरिया पूर्ण होत असेल, किती, असं 3ही, एक तर क्षेत्र हे 2 किंवा अधिक हेक्टर पेक्षा अधिक असावं। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की किमान 10% एरिया हा फॉरेस्ट कव्हर खाली असावा, आणि वृक्षांची उंची ही किमान 2 मीटर असावी। असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, त्याला आपण म्हणतोय वन। ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवायचं, एक राष्ट्रीय वन आराखडा आहे। ठीक आहे, काय मुद्दा सांगतोय की आपल्या देशाचा राष्ट्रीय वन धोरण म्हणा किंवा वन आराखडा म्हणा, हा वन आराखडा आहे। आणि हा आराखडा कधीचा आहे, 1988 चा, 1988 चा। या आराखड्यामध्ये काय म्हटलं माहिती आहे का, या आराखड्यामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या देशाचा, ठीक आहे, आपल्या देशात जो असेल की कोणतंही राज्य असेल, क्षेत्र असेल, राज्यांचा जे टोटल क्षेत्रफळ असेल, म्हणजे एकूण एरिया असेल, ठीक आहे, या एरियापैकी किती टक्के भाग असावा माहिती आहे का, 33% भाग। ठीक आहे, हा 33% भाग हा काय असला पाहिजे बेटा, हा फॉरेस्ट कव्हर असला पाहिजे। क्लिअर? म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये वनव्याप्त क्षेत्र किती टक्के असलं पाहिजे, 33%। जर ते असेल तरच, ठीक आहे, समजून घ्यायचं की ते राज्य, म्हणजे त्या राज्याने तसे प्रयत्न केले पाहिजे की यस आम्हाला काही करायचं आहे, आम्हाला 33% क्षेत्र त्या ठिकाणी वनाखाली आणायचं आहे। 1 मिनिट फक्त, ठीक आहे, बरं ठीक आहे, जाऊ द्या। क्लिअर? समजलंय? मग आता सर महत्वाचा मुद्दा हा आहे की हे जे वन असतं, ठीक आहे, ही वन जे असतात, या वनांच्या संदर्भात, हे वनांच्या वाढीसाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात, म्हणून हे जे वने आहेत ना, या वनांना निर्धारित करणारे काही गोष्टी आहेत। म्हणजे कोणत्या गोष्टीवर वन डिपेंड आहेत, तर
त्याचे निर्धारित करणारे घटक आहेत. निर्धारक घटक म्हणतो आपण त्याला, किंवा निर्धारित म्हटल्यापेक्षा आपण निर्धारक घटक. म्हणजे हे जे घटक असतात यामुळे ठरेल की तुमच्या इथं किती वनं आहेत आणि कशा प्रकारे वनं असू शकतील. सर्वात पहिला आहे तिथली म्हणजे प्राकृतिक रचना. म्हणजे कोणत्याही क्षेत्राची प्राकृतिक रचना कशी आहे त्या प्राकृतिक रचनेवरून ठरतंय तो तिथं कसे वन असतील. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतोय, डोंगर आहेत, पर्वत आहेत, इथं तुम्हाला प्रचंड प्रमाणात वनं दिसतात. सपाट भागामध्ये कमी प्रमाणात वनं असतात कारण तिथे वृक्षतोड झाली असती, तिथे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणून लक्षात ठेवायचं प्राकृतिक रचना हा आधार आहे की ज्याच्यावरून ठरतंय की वनं किती असतील. म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात जर तुम्ही जास्तीत जास्त वनांची टक्केवारी बघितली तुम्हाला कुठे दिसेल, जिथं पर्वतीय एरिया आहे, किंवा भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते दिसेल. दुसरं महत्वाचं आहे नदी प्रणाली. म्हणजे एखाद्या ठिकाणी पाण्याची किती उपलब्धता आहे त्याच्यावर डिपेंड करतंय. म्हणून तुम्ही बघा नदीच्या आजूबाजूला तुम्हाला घनदाट वनं आढळून येतात. सो नदी प्रणाली हा दुसरा महत्वाचा निर्धारक घटक आहे. त्यानंतर तिसरा निर्धारक घटक आहे मृदा. मृदेचा सर्वात मोठा रोल कॉल आहे वनांमध्ये. मृदा कोणत्या प्रकारची आहे, त्या मृदेमध्ये आवश्यक पोषक द्रव्य काय आहे. कारण की मृदेची व्याख्या मी तुम्हाला काय सांगितली होती, मृदा म्हणजे मातीचा असा वरचा भाग असतो जो वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्य पुरवतो. ऑब्वियस आहे जर मृदेमध्ये पोषक द्रव्य असतील तर वनांची वाढ ही काय होईल, मोठ्या प्रमाणात होईल. म्हणजे बघा प्राकृतिक रचना, त्यानंतर नदी प्रणाली, तिसरं म्हणजे मृदा, आणि चौथं म्हणजे हवामान. तुमच्या ठिकाणी हवामान कोणत्या प्रकारचं आहे त्यावरून वनांचा प्रकार ठरतो. पुढे सांगेलच मी तुम्हाला. फक्त जर तुम्हाला विचारलं आयोगानं की बाबा वने जे आहेत, ठीक आहे, वन जे आहेत ना, हे वन यासाठी निर्धारक घटक म्हणजे वन किती असतील काय असतील हे निर्धारित करणारा घटक कोणता आहे, तर ते सांगायचे 4. प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, मृदा आणि हवामान या सगळ्या गोष्टींवर डिपेंड करते वन कशी असतील. लिहून घ्या एकदा. ठीक आहे, चलो आता मी तुम्हाला एक मुद्दा सांगतोय, व्यवस्थित स्क्रीनशॉट करून घ्या. परत एकदा बाजूला होतोय मी. क्लिअर. चलो आता बघा या विषयामध्ये ना कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फार महत्वाची आहे बेटा. कारण की कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर डिपेंड करते की तुम्हाला हा विषय किती कळाला. तर एक लक्षात घ्यायचं, जसं की आपण नेहमीप्रमाणे एक मॅप ड्रॉ करत असतो महाराष्ट्राचा. असा मॅप ड्रॉ करत असतो. ठीक आहे, इथून तुमचे सगळे वन पाठ होतील. ठीक आहे, बघा लक्ष द्या, या मॅपवर तुमचे सगळे वन पाठ होतील. बघा लक्ष द्या, जर तुम्ही बघितलंय तर हा जो एरिया आहे थोडासा बोर्डच्या बाहेर असेल, मी लक्ष द्या कारण की इथे मला खूप सारं ड्रॉ करायचं आहे. किंवा असं करतो, एक मिनिट थांबा फक्त, एकदा परत मला ड्रॉ करू द्या. आत्ता जमेल. ठीक आहे, क्लिअर. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये हे जे सुरुवातीला तुम्हाला दिसतंय हा आहे अरबी समुद्र. काय आहे, अरबी समुद्र. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं ग्रुपिंग करून घ्यायचं. कसं करायचं बघा, पहिला भाग हा खलाटी. ठीक आहे, हा झाला तुमचा कोणता, खलाटी भाग. ठीक आहे, त्यानंतर हा झाला वलाटी, हा खलाटी, हा वलाटी. ठीक आहे, त्याच्यानंतर एक भाग हा म्हणजे किनाराचा भाग. ठीक आहे, बघा एक मिनिट फक्त, हा वलाटी करू, हा खलाटी करू आणि हा किनारी भाग करू. क्लिअर. त्यानंतर हा जो आहे हा आहे घाटमाथा. त्याच्यानंतर हा आहे पश्चिम महाराष्ट्र. त्यानंतर हा आहे मध्य महाराष्ट्र आणि हा आहे पूर्व विदर्भ. चला याला एकदा नावं देऊन देऊ, फक्त शांततेत शिकून घ्या व्यवस्थित. चला मला सांगा हा कोणता भाग आहे, हा एक किनारी प्रदेश. हा काय आहे, किनारी भाग, बरोबर ना. समुद्राला लागून काय असतो, किनारी प्रदेश असतो. त्याच्यानंतर बाजूचा कोणता आहे, वलाटी भाग आहे. सॉरी, खालचा भाग खलाटी. हा खलाटी प्रदेश आहे. त्याच्यानंतर हा वरचा भाग याला वलाटी म्हणतात. त्यानंतर हा पर्वतीय प्रदेश आहे ज्याला आपण घाटमाथा म्हणतोय. त्यानंतर हा आहे पश्चिम महाराष्ट्राचा असा भाग ज्याला म्हणतात अवर्षणग्रस्त प्रदेश. तुम्हाला अवर्षणग्रस्त प्रदेश का निर्माण झाला याचे कारण सर्वांना माहिती आहे. सो याला म्हणतात अवर्षणग्रस्त प्रदेश, कारण की सर्व वारे जे आहेत पावसाचे ही तडवल्या जातात तिथं, त्यामुळे हा रेन शॅडो झोन निर्माण झालाय. त्यानंतर हा आहे बेटा मध्य महाराष्ट्र. मध्य महाराष्ट्र. ठीक आहे,
मध्य महाराष्ट्रामध्ये कोण कोण येतंय? एक येतंय मराठवाडा, ठीक आहे, आणि एक येतंय तो म्हणजे अमरावती विभाग. सो ह्या दोघांना आपण मध्य महाराष्ट्र म्हणतो. क्लिअर? त्यानंतर हा जो आहे याला म्हणतात पूर्व विदर्भ. ऑब्वियस आहे, ठीक आहे. हा काय आहे? पूर्व विदर्भ. क्लिअर? बघा महाराष्ट्राचं विभाजन कसं केलंय? किनारी प्रदेश, खटाली झालं काय? सॉरी, ओके सॉरी, खलाटी, माय बॅड. वलाटी, घाटमाता, अवर्षणग्रस्त प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ. महाराष्ट्राचा असे भाग दिसतात. आता एक लक्षात ठेवायचं, कुठं पावसाचं प्रमाण किती आहे हे सांगतोय. बघा सर्वात कमी पाऊस कुठं पडतो? अवर्षणग्रस्त प्रदेश. ऍक्च्युअल मध्ये अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणजे काय असतोय? जिथं पर्जन्याचं प्रमाण हे 50 ते 75 सेंटीमीटर असतं. काय लक्षात ठेवायचं? जिथं पर्जन्याचं प्रमाण हे 50 ते 75 सेंटीमीटर असतं त्या भागाला काय म्हणतात? अवर्षणग्रस्त प्रदेश. आणि याला नंबर द्यायचा 1. हा झाला 1 नंबर. इथं इतकं पर्जन्याचं प्रमाण असतं. आता हे जर मिलीमीटर मध्ये करायचं झालं तर काय करायचं? एक 0 जास्त द्यायचा, ठीक आहे. म्हणजे बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर असं करायचं. म्हणजे ऑब्वियस आहे 50 सेंटीमीटर म्हणजे 500 मिलीमीटर. कळाल ना? हे एक फक्त प्रमाण लक्षात ठेवा व्यवस्थित. झालंय? हा झाला पहिला भाग. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचं प्रमाण हे आहे 75 ते 100 सेंटीमीटर. आता वेगवेगळ्या पुस्तकात वेगळं आहे पण हे आयडियल आहे, ठीक आहे. त्यानंतर 3 नंबर वाढवत बघा कसं न्यायचं. इथं पर्जन्याचं प्रमाण आहे बाळांनो ते म्हणजे किती माहिती आहे का? इथं आहे 100 ते 150 सेंटीमीटर. किती? 100 ते 150 सेंटीमीटर. क्लिअर? बघा 50 ते 75, 75 ते 100 आणि 100 ते 150. त्यानंतर खलाटी भागात यायचं. खलाटी भागामध्ये याला द्यायचं 4 नंबर आणि इथं पर्जन्याचं प्रमाण आहे 150 ते 200 सेंटीमीटर. ओके, कळालं? सेंटीमीटर मध्ये आहे. आणि हे झालं 4 नंबर. त्यानंतर 5 नंबर पर्जन्य हे इथं पडतंय आणि इथं आहे 200 ते 250 सेंटीमीटर. म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं आहे? सिम्पली फक्त 50-50 ची वाढ करायची आहे. 50, 75, 75, 100, 100, 150, 150, 200, 200, 50, 200 ते 250 आणि सर्वाधिक महाराष्ट्रात पर्जन्य जिथं पडतं इथं 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त. मग ते कितीही असू शकतं, कितीही ऑनवर्ड. क्लिअर? म्हणजे पर्जन्यावर डिपेंड असतंय. पर्जन्य हा मोठा एक घटक आहे वन निर्धारित करणारा. आता मला एक सांगा, समजा बरं व्यवस्थित लक्ष द्या, जिथं जास्त पाऊस पडतो बाळांनो, जिथे जास्त पाऊस पडतो तिथं कोणत्या प्रकारची वनं असतात? बोला कोणती असतात? कोणती असतात? सदाहरित वने असतात. याच्या क्वालिटीज काय आहे नंतर बोलू. फक्त जिथं जास्त पर्जन्य पडतात तिथं सदाहरित. मग आता जास्त पर्जन्य कशाला म्हणायचं? 200 पेक्षा जास्त, ठीक आहे. मग याला कोणते वने म्हणा? सदाहरित वने. कोणते? सदाहरित वने. मग मला सांगा वलाटी भागामध्ये कोणते वन असतील? सदाहरित. ऑब्वियस आहे सदाहरित आहे तर इथं पण सदाहरित असतील. सदाहरित म्हणजे काय असते बाळांनो? सदाहरित म्हणजे जिथल्या वनांना पानगळ होत नाही. का होत नाही याचं कारण पुढे सांगतो. म्हणजे जिथं जास्त पाऊस पडतो त्याला म्हणतात सदाहरित वने. क्लिअर? आता काही टर्म कडे तुम्हाला घेऊन जातोय, व्यवस्थित टर्म समजून घ्या, इतर गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. ठीक आहे? बघा काय कंडिशन आहे समजून घ्या. की हा समजा एरिया आहे, ठीक आहे, आणि या एरियावर हे वन आहेत. ठीक आहे, हे वन आहेत. आता एक लक्षात घ्यायचं की जिथं जास्त पावसाचं प्रमाण असतं ना, म्हणजे जिथं पर्जन्याचं प्रमाण कसं असतं? अधिक असतं. मी फार शांततेत टॉपिक शिकवतोय कारण की हा मुलांना समजायला फार कठीण जातोय. जिथं पर्जन्याचं प्रमाण जादा असतं, अधिक असतं ना, तिथल्या मुलांना फार खोलवर जावं लागत नाही कारण की त्यांच्यासाठी ऑलरेडी सेटअप रेडी असतो. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही आहात आणि मी आहे, समजून घ्या की तुमचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड फार चांगलं आहे, ठीक आहे, आणि मी आहे, मी हा इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, समजा मागास आहे. आपण दोघंही सारख्या वेतनावर लागलो क्लास 2 मध्ये तर तुमची प्रगती हे जगाला दिसून पडेल. का माहिती आहे का? कारण की तुम्ही जो वर्क करताय तुम्हाला काय करावं लागेल? बंगला बांधणं, कार घेणं, लग्न करणं, बस झालं एवढं तुमचं. मला काय करावं? मुळावर घ्यावं लागेल की मला पहिले कर्ज असेल ते मुक्त करावं लागेल, आई वडिलांचे जे काही असतील सेव्हिंग्स कराव्या लागतील, घर बांधण्यापासून सगळं करावं लागेल. म्हणजे तुमची ग्रोथ ही जगाला दिसेल माझ्या तुलनेत. ऑब्वियस आहे दोघंही एकाच लेवलला आहे पण तरी दिसतंय. म्हणजे हे असं होतं वनांच्या संदर्भात. वनांच्या संदर्भात काय होतं
की इथं पर्जन्य जास्त असला म्हणून इथं ओलावा जास्त असतो. मग मला सांगा, ओलावा जर जास्त आहे तर मुळांना जास्त खोलात जायची गरज आहे का? नाही. मग जास्त खोलात जायची गरज नाही तर त्या ठिकाणी मुळांना जास्त खोलात जायचं नसल्यामुळे वृक्ष वर जातात. आणि एक लक्षात ठेवायचं, वृक्षांची टेंडन्सी अशी असते बाळांनो, की सर्वांना पाहिजे असतो सनलाईट. ठीक आहे, सर्वांना काय पाहिजे असतो? सनलाईट. आणि सूर्यप्रकाश तुम्ही 7वीच्या पुस्तकात शिकले आहे की 4थीच्याच पुस्तकात मला वाटतंय. ठीक आहे, की वृक्षांची वाढ ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने होत असते. ऑब्वियस आहे, सगळे वरच्या दिशेने वाढतील. आणि एक लक्षात ठेवायचं, वरच्या दिशेने वाढत असताना प्रत्येकाचा स्ट्रगल जो असतो ना, हा स्ट्रगल कशासाठी असतो माहिती आहे का? हा स्ट्रगल असतो बाळांनो, तो म्हणजे कशासाठी? तो म्हणजे सूर्यप्रकाशासाठी. आणि सूर्यप्रकाशासाठी जेव्हा स्ट्रगल असतो ना, तेव्हा काय असतं माहिती आहे का? तिथं सर्वात महत्वाचा मुद्दा हा ठरतोय की प्रत्येकाला वर जायचं आहे. कशासाठी? सूर्यप्रकाश घ्यायसाठी. म्हणून काय करतात, यांच्यामध्ये रेस लागलेली असते की कोण ऊपर जाएगा, मै बडा मै बडा मै बडा करता 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 ते वर जातात. मग अशामध्ये वृक्षांची उंची फार वाढते. म्हणून सदाहरित वनांमध्ये तुम्हाला वृक्ष जे दिसतात ना, हे सदाहरित वनांमध्ये 60 ते 65 मीटर. समजलं का? म्हणजे किती उंची होऊन राहिली माहिती आहे का? हे होऊन राहिले 200 फूट. का वाढतात माहिती आहे का? कारण की स्पर्धा आहे त्यांच्यामध्ये सूर्यप्रकाशासाठी. आणि अशा वेळेस इथं वेली खूप जास्त असतात. ह्या वेली काय करतात, इथं पर्जन्याचं प्रमाण असल्यामुळे वेली असतात आणि ह्या वेली नेहमी हिरव्या असतात. सो त्यामुळे काय होतंय, ह्या वनांना, ठीक आहे, तुम्हाला हिरवीगार दिसतात. सो याला तुम्ही सदाहरित वने असं म्हणता. आणि एक लक्षात घ्यायचं, एक मुद्दा असतो ज्याला म्हणतात बाष्पोत्सर्जन. आता बाष्पोत्सर्जन हा काय मुद्दा आहे समजून घ्या. समजून घ्या की समजा हे लीफ आहे. ठीक आहे, हे लीफ आहे एखाद्या झाडाचं. आणि काय असतंय, आपला जो सूरज मामा आहे, चंदा मामा आहे तर यालाही सूरज मामा म्हणावं लागेल. याची टेंडन्सी काय आहे की सबका सर्वांचं खून चुसणं. सो मग काय करतं माहिती आहे का, हे उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते, त्याच्यामुळे या पानांमधला रस शोषून घेते, म्हणजे वृक्षामधला रस शोषून घेते. या क्रियेला काय म्हणतात? बाष्पो. ठीक आहे, बाष्पोत्सर्जन, बाष्पाचं उत्सर्जन करणे. बाष्पोत्सर्जन म्हणजे समजलं ना, पानांमधून, वृक्षांच्या पानांमधून जेव्हा रस ओढून घेतला जातोय सूर्यप्रकाशाद्वारे, त्याला बाष्पोत्सर्जन म्हणतात. मग आपले वृक्ष त्याहीपेक्षा हुशार असतात. आपल्या वृक्षांची टेंडन्सी काय आहे, हे काय करतात माहिती आहे का? उन्हाळा आला की उन्हाळा आल्याबरोबर हे काय करतात? पाने गाळतात. ठीक आहे, आणि यांनी पाने गाळली की या वनांना काय म्हणतात? पानगडी वृक्ष, पानझडी म्हणतात किंवा पानगडी म्हणतात, सेमच आहे ते. समजलं का? म्हणजे 2 वृक्ष असतात. आता यांना पानगड का करावी लागते? कारण की उष्णतेचं प्रमाण जास्त आहे, बाष्पोत्सर्जन टाळायचं आहे. आणि यांना का करायची गरज नाही? कारण की यांना माहिती आपण पानं नाही गाळले तरी आपल्याला ओलावा मिळूनच राहिला. म्हणून हा मोठा फरक असतो. आणि एक तिसरा प्रकार असतो बेटा, तो म्हणजे की काही वृक्ष असे असतात, आता जिथं पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, फार कमी आहे, म्हणजे समजून घ्या अवर्षणग्रस्त प्रदेश आहे. आणि तुम्हाला माहित आहे अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये पर्जन्याचं प्रमाण किती असतं? हे असतं 50 ते 75 सेंटीमीटर. मग आता इतकंच पर्जन्य आहे तर ऑब्वियस आहे यातल्या ज्या मुळा आहेत ना, या मुळांना फार खोलवर जावं लागून राहिलं. म्हणजे हे वृक्ष उंचीला फारसे वाढत नाही, पण यांच्या मुळांना ना असं यांना एक सोटमूळ असतं, टॅपरूट, आणि यांना फार खोलवर जावं लागतं. का खोलवर जावं लागतं? कारण की यांना जावं लागतं पाण्याच्या शोधार्थ. कारण की सर्वायू जर करायचं असेल तर पाणी पाहिजे. म्हणून हे काय करतात माहिती आहे का? पाण्याच्या शोधार्थ खोलवर जातात. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचं की हे खोलवर जात असल्यामुळे यांची खोलीवर जास्त आहे. आता ऑब्वियस आहे यांची वाढ अशी होऊन राहिली तर वाढ इकडे काय आहे? कमी होणार आहे. म्हणून ही वृक्ष तुम्हाला कशी दिसतात बाळांनो? खुरटी दिसतात. कशी दिसतात? खुरटी. समजलं का? खुरटी बनसण्याचं काय कारण आहे? कारण की यांच्या मुळामध्ये एनर्जी खूप लॉस होऊन राहिली. म्हणून जुने लोक काय करायचे, बोरवेल ट्यूबवेल विहीर करायची असली की अशा खुरटी वृक्षाच्या खाली मारायचे. त्यांना माहिती आहे याच्या खाली पाणी आहे म्हणूनच हा वृक्ष इथं जगून राहिला. कळलं का? आणखी याच्यामध्ये एक टेंडन्सी असते वृक्षांमध्ये, म्हणजे वृक्ष तुमच्या माझ्यासारखे असतात, त्यांची टेंडन्सी अशी आहे, त्यांना माहिती आहे एक तर पहिलेच पाणी नाही, कसं तरी आपण या वृक्षाला जगवतोय. मग हे काय करतात माहिती आहे का? हे आपले पानं आहेत ना, पानं, या पानांचं रूपांतर करतात काट्यांमध्ये. का करतात माहिती आहे का? नंबर 1, जर पानांचं रूपांतर काट्यामध्ये केलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की बाष्पोत्सर्जन जो आहे, ठीक आहे, हे बाष्पोत्सर्जन हे बंद होतंय. ऑब्वियस आहे ना? कळालं का? पानांचं रूपांतर हे वृक्ष मुद्दामून काट्यांमध्ये करतात. का? त्यांना माहिती आहे कसं तरी पाणी मिळवतोय. आणि आता काट्यांमध्ये जर रूपांतर केलं
तर बाष्पोत्सर्जन बंद होतं. आणि दुसरं एक लक्षात ठेवायचं, यांचे जर पानं असले तर हे पानं कशी असतात ना, जेलीयुक्त असतात. जेलीयुक्त म्हणजे काय? जेलीयुक्त म्हणजे याच्यामध्ये ॲलोवेरा, कॅक्टस, निवडुंग मधात जेल असतं ना. का असतं माहिती आहे का? कारण की ते जेल जर असलं तर ते बाष्पोत्सर्जन होत नाही आणि त्यांच्या पानाला तुम्हाला पोर्स दिसणार नाही. तर त्या वृक्षांनी स्वतःला जगवण्यासाठी तसं केलेलं असतं बाळांनो, लक्षात घ्या. समजलं? म्हणून या वनांना आपण काय म्हणतोय? खुरटी किंवा काटेरी वने. समजलं? खुरटी का? कारण की यांची उंची कमी आहे म्हणून खुरटी वने म्हणतात. काटेरी का म्हणतात? कारण की पानांचं रूपांतर त्यांनी काट्यामध्ये केलं. आलं का लक्षात? समजलं? मग मला सांगा, सदाहरित वन का बरं सदाहरित असतात? कारण की त्यांच्यामध्ये रेस लागलेली असते. कशाची? सर्वायवलची. आणि या रेसमध्ये टिकण्यासाठी ते काय करतात? स्वतःला अपवर्ड नेतात. कळालं? आणि या वृक्षांची उंची का वाढली असते? स्पर्धेमुळे. आणि वेलींचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे पाणी गाळत नाहीत. आणि काही वृक्षांनी गाळलंय तर फारसा फरक पडत नाही, कारण की वेलींची संख्या खूप जास्त असते. त्याला म्हणतात सदाहरित वने. दुसरं, अवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये पाणी ओलावा कमी असतो, त्यामुळे वृक्षांना खाली वाढावं लागतं. याची मुळं जी आहे पाण्याच्या शोधार्थ खोलवर जातात आणि खुरटी आणि काटेरी वन म्हणून ओळखतात. कारण की यांनी आपल्या पानांचं रूपांतर काट्यामध्ये केलं असतं. पानं जी असतात ती जेलीयुक्त बनली असतात, ज्यावर काटे असतात. काटे का बनतात? प्राण्यांनी खाऊ नये म्हणून. प्राण्यांनी आपल्याला खाऊ नये म्हणून ते काटेवर रूपांतर करतात. त्याच्यानंतर बाष्पोत्सर्जन काय असते? पानगळी वनांमध्ये हे उन्हाळ्यात होणारं बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी हे केलं जाते. आणि एक चौथा प्रकार तो म्हणजे असतो सागरी वनांमध्ये. सागरी वनांमधले जे मुळं आहेत ना, हे मुळं असे वर वाढतात. याला आगंतुक मुळे म्हणतात. कोणते मुळं म्हणतात? म्हणजे वृक्ष असा आहे, ठीक आहे, या वृक्षांचे मुळं हे असे वर आले. का माहितीये का? कारण की हा जो दलदलीचा प्रदेश असतो, सागरावर काय असते? दलदल. या दलदलीच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मिथेन असतो, ऑक्सिजनची कमतरता असते. यांना हे मुळं वर वाढतात. आणि ह्या वर वाढलेल्या मुळांना कोणती मुळं म्हणतात? आगंतुक. आगंतुक म्हणजे न बोलावता आलेला पाहुणा. समजलं? हे असे वन आहेत की हे अँटी ग्रॅव्हिटी आहेत, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अपोजमध्ये. का बरं माहिती आहे का? कारण की यांना पाहिजे असते ऑक्सिजनची उपलब्धता, आणि ती नाही आहे. आता तुम्हालाही माहिती ना की समजा ऑक्सिजन, तुमचं जर नाक दाबून ठेवलं तर तोंड उघडतं, तसंच ते झालं त्यांचं. कळालं? सो अशा ह्या टेंडन्सी आहेत. एकदा समजून घ्या फक्त. क्लिअर? चलो. आता बघा, मग तुम्हाला काय समजलं की सर, जिथं जास्त पर्जन्याचे सदाहरित वने असतात, जिथं पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, ठीक आहे, तिथं ऑब्वियस कोणते वन असतील? बघा, या भागात तुम्ही क्लिअर झाले की इथं कोणते वन असतील? खुरटी वने आहेत किंवा काटेरी वने आहेत. खुरटी किंवा काटेरी वने. क्लिअर? आता मध्यम जर पावसाचं प्रमाण असेल 100 वगैरे, तिथे पानगळीची वने असतात. कोणते असतात? पानगळीची वने. मला सांगा, मध्य महाराष्ट्रात कोणती वन आहेत? पानगळीची वन. आणि या डायग्राम मध्ये, या प्लॉटिंग मध्ये सर्वात जास्त एरिया कोणाला दिसतो? पानगळीचा. मग ऑब्वियस आहे पानगळीचीच वन जास्त आहे. आणि इथे सुद्धा कोणती वने आहेत? पानगळीची वने आहेत. थांब रे बाबा. हा, ठीक आहे, पानगळीची वने. क्लिअर? समजलं का? बघा, जिथं पर्जन्याचं प्रमाण 200 पेक्षा जास्त तिथं सदाहरित वने, जिथं अत्यंत कमी तर खुरटी किंवा काटेरी वने, जिथं मध्यम पानगळीची वने. सर मग या किनारी प्रदेशात कोणती वनं असतात? किनारी प्रदेशात असतात, याला म्हणतात दलदलीची वने. दलदलीत असतात म्हणून दलदलीची वने. इथलं याच्या वनस्पती असतात, कांदळ नावाचा वृक्ष असतो म्हणून याला कांदळ वने म्हणतात. ठीक आहे, इथं तिवराचे झाडं असतात म्हणून याला तिवर वने म्हणतात. हे वृक्षांचे नाव आहेत बरं. इथं सुंदरी नावाचा वृक्ष असतो म्हणून याला, ठीक आहे, याला म्हणतात काय? सुंदरीची वने. सुंदरीची वने. सुंदरबन नाव ऐकलं असेल ना तुम्ही ते. त्याच्यानंतर बघा, याला दलदलीची वने म्हणतात, कांदळ वने म्हणतात, तिवर वने म्हणतात, सुंदरीची वने म्हणतात. हा खारफुटी नावाचे वृक्ष असतात म्हणून याला खारफुटीची वने म्हणतात. आणि हे किनाऱ्यावर असतात म्हणून किनारी वने असतात. म्हणजे याच्या आत्यानं याला खूप नावं ठेवली आहेत. याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य असं आहे की याची वाढ खूप जास्त झालेली असते. क्लिअर? समजलं? वाढ म्हणजे मुळांची वाढ वरच्या दिशेने झाली असते. क्लिअर? मग सर आता खलाटीचा काय सीन आहे? तर बघा बाळांनो, एक समझ लो, आपके जिंदगी में ना एक फेज आता है जिसे हम बोलते हैं संक्रमणावस्था. ठीक आहे, लक्षात ठेवायचं की जगात प्रत्येक ठिकाणी संक्रमणावस्था असते. अशी एकही नाही आहे की इथं संक्रमण होत नाही. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतोय की तुम्ही बघा, पावसाळा संपला, ठीक आहे, पावसाळा संपला की हिवाळ्याची सुरुवात होते. पण एकदम हिवाळा होते का? काल पाऊस पडला आणि एकदम थंडी पडली नाही. मधातला जो महिना असतो
ऑक्टोबर महिना, हा ऑक्टोबर महिना संक्रमणाचा कालावधी असतो. इथं दोन्ही वैशिष्ट्ये असतात. पावसाळ्याप्रमाणे इथं आर्द्रता असते, ठीक आहे, आणि हिवाळ्याप्रमाणे रात्री थंडी असते. आलं का लक्षात? सो ह्या दोन्ही क्वालिटीज असतात. तसंच माणसामध्ये असतं, गरिबी आणि श्रीमंतीमध्ये एक असते ट्रान्झॅक्शन अवस्था. आता एक लक्षात ठेवायचं, असंच ना वनांबद्दल होतंय. एका ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतोय, त्याच्यामुळे इथं आहे सदाहरित वने, ठीक आहे, आणि एका ठिकाणी पानगळीची वने आहेत. अशा दोन्ही मुद्दे आहेत. म्हणजे असं एक क्षेत्र आहे की हे दोघांच्याही मधात येतं. हे सदाहरितच्या मधात आहे आणि पानगळीचे आहे. म्हणजे बघा की या ठिकाणी जे वन दिसून राहिले तुम्हाला, हे दिसून राहिले पानगळीचे वन, ठीक आहे, आणि इथं जे वन दिसून राहिले हे दिसून राहिले सदाहरित वन. आणि आप समजलो भाई की जर असे वन असतील, ठीक आहे, असे, तर मधातल्या ठिकाणी दोन्ही याच्या क्वालिटी असतात. कशा क्वालिटी असतात माहिती आहे का? या वनांना आपण म्हणतो निम सदाहरित वने. काय म्हणायचं? काय म्हणायचं? निम सदाहरित वने. का बरं सर निम सदाहरित का म्हणतात? त्याचं कारण समजून घ्या. त्याला निम सदाहरित म्हणण्याचं कारण असं आहे, याच्यामध्ये दोन्हीचे गुणधर्म आहे. हे काय करतात माहिती का? यापैकी काही वृक्ष हे पाने गाळतात, यांच्यात यांचे गुण आहे, आणि काही वृक्ष आहेत हे पानं गाळत नाही, यांच्यामध्ये हे गुण आहेत, म्हणजे सदाहरितचे गुण आहेत. मग दोघांचेही गुण जर असतील, वडील संत म्हणजे आई संत असेल, वडील डाकू असेल, तर मुलांमध्ये दोन्ही गुण असतात. सकाळी पूजा करायची, रात्री चोऱ्या करायच्या. जस्ट एक्झाम्पल बरं सांगतोय. सो निम सदाहरित वन म्हणून बाळांनो, महाराष्ट्रात असे पण गुण असतात की जिथं काय दिसतंय तुम्हाला निम सदाहरित वन. म्हणून लक्षात ठेवायचं, इथे असे मुद्दे आहेत की हे हा जो एरिया आहे, हा एरिया इथं कोणते वन असतील? इथं असतील निम सदाहरित वने. कळालं का? निम सदाहरित वने. बरं मला सांगा आपण कोणत्या भागात येतो? कोणत्या भागात आहे आपण? उष्णकटिबंधात आहे, समशीतोष्ण आहे की शीतकटिबंधात आहे? कुठे आहे सांगा बरं मला. आपण उष्णकटिबंधात आहे ना, ऑब्वियस आहे. महाराष्ट्रात कोणते वन असतील? महाराष्ट्रात आहे सर उष्णकटिबंधीय. चला बोला, हे कोणते आहेत? महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय सदाहरित वने हे वलाटी भागात आढळतात. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय, ठीक आहे, हे निम सदाहरित वने हे खलाटी भागात आढळतात. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय खुरटी किंवा काटेरी वने अवर्षणग्रस्त भागात आढळतात. महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय पानगळीची वने ही मध्य महाराष्ट्रात आढळतात, मराठवाडा अमरावतीमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय पानगळीची वने ही तुम्हाला कुठे आढळतात? पूर्व विदर्भात. सर हे पानगळीची आहे तर मधात रेष कशाला मारली? तर बेटा लाईन मारायचं एक रिझन आहे, ठीक आहे, समजून घ्या. इथं दोन्ही मान्सूनचा पाऊस मिळतो, माहिती आहे ना तुम्हाला. या वनांना मान्सूनची वने का म्हणतात माहिती आहे का? कारण की याला दोन्ही मान्सूनचा फायदा होतो, परतीचा आणि जातानाचा. सो समजून घ्या, म्हणजे जातानाचा म्हणजे सुरुवातीचा जून महिन्यातला, तिथे परतीचा, म्हणून या वनांना मान्सून वने म्हणतात. किंवा इथं आलापल्ली नावाचा एरिया आहे, या आलापल्लीच्या एरियात ही विशेषता वने आहेत, म्हणून याला आलापल्लीची वने म्हणतात ना. आता कचोरी सगळ्या महाराष्ट्रात मिळते, पण शेगावची कचोरी असं म्हणतात ना, स्पेशल. कुंतलगिरीचा खवा म्हणतात ना. सो का म्हणतात? कारण ती स्पेशालिटी आहे. मग तिथं तसे वन आहेत, आलापल्लीची वने. लक्षात ठेवायची बाळांनो, या भागामध्ये आर्द्रता जास्त आहे, म्हणून याला काय म्हणायचं? उष्णकटिबंधीय आर्द्र पानगळीची वने. आणि याला काय म्हणायचं? उष्णकटिबंधीय शुष्क पानगळी वने. फरक काय आहे? पानगळीच आहे, इथं आर्द्रता जास्त आहे, म्हणून याला आर्द्र पानगळी वने, मान्सून वने किंवा आलापल्लीची वने म्हणतात. इथं उष्णता जास्त आहे, तिथं आर्द्रता जास्त आहे म्हणून आर्द्र, इथं उष्णता जास्त आहे म्हणून याला शुष्क म्हणतात. शुष्क किंवा याला वृक्ष म्हणतात. वृक्ष बघा, हे वृक्ष नाही, हे वृ नाही, हे वृक्ष आहे. वृक्ष म्हणजे कोरडेपणा, ड्रायनेस. आलं का लक्षात बाळांनो? चला बोला, सांगा मला की महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात कोणती वनं आढळतात? चला बोला. उष्णकटिबंधीय आर्द्र पानगळीची वने, मान्सून वने किंवा आलापल्ली वने. महाराष्ट्रात मराठवाडा म्हणजे मध्य महाराष्ट्रात मराठवाडा असेल, अमरावती असेल, किंवा मग इकडे जळगाव वगैरे उत्तर महाराष्ट्र, कोणते वन आहेत? शुष्क किंवा वृक्ष म्हणजे ड्राय पानगळीची वने. त्यानंतर अवर्षणग्रस्त प्रदेशात कोणती वन आहेत? खुरटी किंवा काटेरी वन आहेत, ठीक आहे. त्यानंतर जे घाटमाता किंवा कोणतंही थंड हवेचं ठिकाण, बघा लक्ष द्या, हा घाटमाताच नाही, महाराष्ट्रातलं कोणतंही थंड हवेचे ठिकाण जर असेल तर तिथं कोणते वन आढळतात?
सदाहरित वने. तुम्ही बोलले नाही सर, याला सगळ्यांना उष्णकटिबंधीय म्हटलं, यालाच का सोडलं? तर याच्या सोडण्याचं कारण असं आहे बाळांनो, की तुम्हाला माहिती आहे हे हिल स्टेशन आहे आणि हिल स्टेशनला उष्णता नसते. मग इथं कोणता कटिबंध असतो? इथं असतो उपोष्ण कटिबंध. कोणता? उपोष्ण. उष्णच्या पेक्षा कमी, उपोष्ण कटिबंधीय. म्हणून लक्षात ठेवायचं, उष्ण कटिबंधीय म्हटलं तर कोकणचा वलाटी भाग सांगायचा, आणि उपोष्ण कटिबंधी म्हटलं तर कोणतंही महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण, घाटमाता म्हणा, माथेरान म्हणा, चिखलदरा म्हणा, जिथं तिथं जातात लोक. का जातात तिथे? येडे आहेत का? हिल स्टेशन म्हणायचं काय कारण आहे? ते आहे. ओके. आणि हे जे आहेत निम सदाहरित वने, आणि हे दलदलीचे कांदळ वने, तिवर वने, सुंदरीजी वने, खारपुटी वने आणि किनारी वने. आता वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल, चला बोला. याचं वैशिष्ट्य काय सांगायचं, की यांची उंची खूप जास्त असते, 60 ते 65 मीटर. ज्याची उंची जास्त असते त्याचा बुंदा, लाकूड हे टणक असतं, आणि ते आर्थिकदृष्ट्या महत्वाचं नसतं. कळालं का? आर्थिकदृष्ट्या हे वन खाली वाढतात पाण्याच्या शोधार्थ, सोटमुडांची वाढ जास्त होते आणि काट्यात रूपांतर केलं असतं. हे पाणी गाळतात बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी, आणि सर्वात महत्वाचे असते सागवान महत्वाचं आहे यामध्ये. ठीक आहे, म्हणजे समजून घ्या. एकदा रिकॉल करून घेऊ. मी तुम्हाला काय सांगितलंय बघा एकदा, की आपण ना कंबाईन गट ब ची विश्लेषण बॅच चालू केली आहे, जिथं 18 ते 23 पर्यंतचे पूर्व मुख्यचे काय केले आहेत, सगळे पेपर ॲनालिसिस केले आहेत, ज्याच्यामध्ये हे विदर्भची पूर्ण टीम आहे, सागर सर स्वतः असतील, आणि ही टीम तुम्हाला त्याचं विश्लेषण करणार आहे. तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बॅच ठरते. सॉरी या. ठीक आहे. महाराष्ट्रातील वनसंपत्ती. वन म्हणजे काय? असं क्षेत्र जे 2 हेक्टरपेक्षा अधिक असतं, ज्याची किमान उंची 10% असते, म्हणजे किमान 10% फॉरेस्ट कव्हर असतं, उंची ही 2 मीटरपेक्षा जास्त असते. वनांवर प्रभाव टाकणारे घटक कोणते आहेत? तर प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, मृदा आणि हवामान. सॉरी या बाळांना थोडी सर्दी झाली. ठीक आहे. राष्ट्रीय वन आराखडा 1988, 33% काय असलं पाहिजे? फॉरेस्ट कव्हर. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वनांचे 7 प्रकार आहेत. का 7? बघा बरं, 7 आहेत की 8 आहेत? नंबर 1, जिथं पर्जन्याचं प्रमाण 50 ते 75 तिथं उष्णकटिबंधीय खुरटी किंवा काटेरी वन. नंबर 2, एक मिनिट फक्त. थंडीने माणसाला शेंबळाची फॅक्टरी करून टाकलं. सॉरी हा. दुसरं, उष्णकटिबंधीय म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीची वने. तिसरं, उष्णकटिबंधीय आर्द्र पानगळीची वने, मान्सून वने किंवा आलापल्ली वने. त्यानंतर खलाटी भागात उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने, उष्णकटिबंधीय सदाहरित वने वलाटी भागात, आणि इथं घाटमाथ्यावर. आणि 7वा प्रकार दलदलीची कांदळ वने, तिवर वने, सुंदरीची वने, खारफुटी, किनारी वने. ठीक आहे, चालेल. हे झाले वनांचे प्रकार. पर्जन्याचं प्रमाण किती असतं आणि कोणत्या भागात आहे? चला मला सांगा. आता मी जर तुम्हाला मृदा विचारली तर मृदा सांगू शकाल का? चला मला सांगा, जांभा मृदेच्या परिसरात कोणते वने आढळतात? जांबाच्या भागात. चला बोला पटापट. कोणते वने आढळतात? ते म्हणजे निम सदाहरित वने, आंबोली, सावंतवाडी वगैरे, आणि इथं सदाहरित उष्णकटिबंधीय. मी जर म्हटलं महाराष्ट्रात पर्वतीय मृदेत कोणती वने आढळतात? पर्वतीय मृदेमध्ये तर सांगायचं उपोष्ण कटिबंधीय. मी जर म्हटलं महाराष्ट्रात किनारी मृदेत कोणती वने आढळतात तर काय सांगायचं? ते म्हणजे दलदलीची वने. मी जर म्हटलं महाराष्ट्रात, ठीक आहे, काळी मृदा कोणती वनं आढळतात तर पश्चिम महाराष्ट्रात आढळतात खुरटी, आणि इतर ठिकाणी काळी म्हणजे रेगूर मृदा, यामध्ये कोणते वनं आढळतात? पानगळीचे. ठीक आहे, पण कोणते? आर्द्र. आणि जर मी म्हटलं तांबूस तपकिरी मृदा, इथं कोणती वने आढळतात? ठीक आहे, तांबूस तपकिरी मृदा इथे, तर काय सांगायचं? ते म्हणजे आलापल्लीचे. कोण्या पावसाच्या क्षेत्रात कोणती वनं आढळतात हे पण तुम्हाला सांगितलं. त्यानंतर वृक्षांची टेंडन्सी काय असते हे व्यवस्थित समजून सांगितलं, जेणेकरून तुम्हाला वृक्ष कळतील. ठीक आहे, आणि संक्रमणावस्थेतले वन हे काय प्रकार असते हा तुम्हाला समजून सांगितलं. ठीक आहे, तर हे वनांचे काय आहेत? हे वनांचे बेसिक्स आहेत. ठीक आहे, यावर डिपेंड करतंय की वन काय असतील. ठीक आहे, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, आणि तुमच्या परीक्षेला जितकं महत्त्वपूर्ण लेक्चर घेता येईल तितके लेक्चर आपण नक्कीच घेऊ, गट ब आणि क च्याही परीक्षेपर्यंत. ठीक आहे, पण मात्र तुमची फीडबॅक प्रतिक्रिया नक्की द्या.
ओके. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला भूगोलाची माझी बॅच करायची असेल तर ही बॅच अवेलेबल आहे. करंटच्या संदर्भात हा कोर्स माझा अवेलेबल आहे. फक्त करंटचा कोर्स परचेस करताना 2024चा घ्यायचा. ओके ठीक आहे. चला इथंच थांबतोय. ठीक आहे. ही लेक्चरबद्दल जरूर तुमची प्रतिक्रिया द्या. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.